आणि त्यानंतर लगेच राष्ट्रीय ओबीसी आयोग त्यावरती शिफारस करेल आणि केंद्र शासनाकडे हा प्रस्ताव जाईल। साधारण किती हे ज्या तुम्ही जाती सांगताय त्याची लोकसंख्या किती आहे आणि हे फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे की कर्नाटक वगैरे जो परिसर आहे त्या भागातील समाजासाठी पण याचा फायदा होईल? नाही, ह्या 17 उपजाती ज्या आहेत त्यातली मुख्य उपजात जी आहे ती लिंगायत वाणी यासह इतर 16 जाती अशा 17 जाती तर या महाराष्ट्र राज्यामध्येच आहे। महाराष्ट्रातल्याच या 17 जातींना याचा फायदा होणार आहे आणि मोठा वर्ग लिंगायत वाणीचा हा मराठवाडा विभागामध्ये मोठ्या संख्येने हा समाज राहतो। तरी संख्या किती आहे लोकसंख्या? तर प्रत्येक उपजातीची वेगवेगळी लोकसंख्या आहे। मी आता उल्लेख केला, लिंगायत वाणी, लिंगायत तांबोळी, लिंगायत गुरव, लिंगायत जंगम किंवा लिंगायत कुल्लेकडगी, लिंगायत धोबी, लिंगायत सुतार, लिंगायत परीट किंवा लिंगायत कोष्टी, लिंगायत देवांग किंवा लिंगायत साळी यासारख्या 17 उपजाती जे लिंग धारण करतात, कपाळावर विभूती लावतात, भगवान शिवाला दैवत मानतात, पण त्यांची जात व्यवसायावरून वेगवेगळी पडलेली आहे। या सगळ्या जाती एकूण 17 उपजाती केंद्राच्या ओबीसीच्या यादीमध्ये समाविष्ट होतील। त्यानंतर त्यांना मोठा फायदा जसा मेडिकल इंजिनिअरिंगला असेल किंवा UPSCला असेल, रेल्वे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या विभागामध्ये ओबीसी आरक्षणाचा मोठा फायदा त्यांना मिळेल।